ही चकली बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी फुटाणा डाळ घेतली आहे, ज्याला काही ठिकाणी डाळ्या म्हणतात, डाळवं म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ असं म्हटलं जातं। तर ज्या वाटीने आपण ही फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने आपण पुढचे सगळे जिन्नस मोजणार आहोत। तर आता ही डाळ मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे, त्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। आता हे जे आपण डाळीचं पीठ बनवून घेतलं आहे ते चाळून घ्यायचं, कारण ही डाळ मिक्सरमधनं वाटताना त्याच्यात काही बारीक असे कण शिल्लक राहतात आणि आपल्याला चकलीसाठी अगदी पिठी हवी आहे। त्यानंतर चाळणीत मी 3 वाट्या तांदळाची पिठी घेतली आहे, ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने 3 वाट्या तांदळाची पिठी, ती सुद्धा चाळून घेतली। चवीपुरता मीठ टाकायचं, 1 चमचा हळद टाकून घेतली आहे, त्यासोबतच 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे। आता इथे तुम्ही बॅडगी मिरची पावडर सुद्धा वापरू शकतात, ज्यामुळे चकलीला रंग खूप छान येतो। 1 चमचा जिरं टाकून घेतलं, 1 मोठा चमचा ओवा टाकायचे आहेत आणि 2 मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ टाकून घेतलेत किंवा आपले जे गावरानी तीळ असतात ते टाकायचे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे जे सगळे मसाले आहेत हे या पिठात अगदी छान एकजीव झाले पाहिजेत। आता याच्यात आपल्याला मोहन टाकायचं आहे, म्हणजेच तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी आपलं साधं नॉर्मल तेल वापरलं आहे, गरम केलेलं नाही आहे। तर ज्या वाटीने फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा 2 चमचे जास्त एवढं तेल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे चांगलं एकजीव करायचं। आता हे तेल पिठाला चोळून घेत असतानाच आपल्याला ह्या पिठाची मूठसुद्धा बनवून बघायची। ही मूठ जर व्यवस्थित बनत असेल तर समजायचं मोहन बरोबर पडलं आहे, नाहीतर मग अजून ह्याच्यात तेल ॲड करायचं। तर मी सुरुवातीला पाव वाटी तेल टाकलं होतं, आता मी पुन्हा 2 चमचे वरून एक्स्ट्रा तेल टाकलं आहे। आता हे तेल ह्या पिठाला चांगलं चोळून घेते। तेल पिठाला चोळत असतानाच आपल्याला ह्या पिठाचं असं टेक्स्चर बदललेलं दिसतं आणि आपल्या लक्षात येईल की मोहन बरोबर झालं आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय पीठ थोडंसं असं ओलसर तयार झालेलं असतं। आता हे सगळं चांगलं चोळून झालं की हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही, गरम पाणी वापरायचं आणि हे थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं। आपल्याला हे खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे किंवा खूप असं घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे। जर तुम्ही हे पीठ खूप सैल मळलं तर तुमच्या चकलीला अजिबात काटे येणार नाही आणि ती चकली मऊ पडते। जर खूप जास्त घट्ट ठेवलं तर चकली तुम्हाला साच्यातून ती पाडताच येणार नाही, ती तुटेल। तर त्यामुळे साधारण मध्यम असं कन्सिस्टन्सी असलेलं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे पहा, इथे पीठ मळून घेतलं आहे। आता हातावरती एक गोळा घेऊन तो सुद्धा चांगला मळून घेऊ। त्यानंतर इथे मी चकलीचा हा जो सोऱ्या असतो त्याला चकलीची ती जाळी बसवून घेतलेली आहे। आतमध्ये आपल्याला या सोऱ्याला तेल वगैरे लावायची गरज पडत नाही। तर हे पीठ भरताना शक्यतोवर असं दाबून भरायचं, सोऱ्यामध्ये पिठात एअर बबल ठेवायचे नाहीत, नाहीतर मग चकली पाडताना ती चकली मध्येच तुटू शकते। आता इथे सोऱ्यामध्ये पीठ भरून झालं आहे, आता याची चकली बनवून बघायची, म्हणजे आपल्याला कळेल की आपलं पीठ बरोबर आहे की नाही। हे पहा, इथे मी जवळच एक चकली टाकून बघते, ही चकली अगदी बरोबर पडते, म्हणजे हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे। जर चकली तुटत असेल तर थोडंसं पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं। आता चकल्या बनवण्यासाठी मी इथे कागदाचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत। अशा कागदावर चकल्या केल्यामुळे तेलात जेव्हा आपण चकल्या तळतो तर त्या तेलात सोडताना खूप सोपं जातं। जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट ताटावरती चकली पाडून ती हाताने सुद्धा त्या तेलात सोडू शकतात। तर आता हे पहा, मी कागदावर अशी ही चकली टाकून घेते। आता चकली टाकताना सोऱ्या हा कागदापासून खूप जास्त वर धरायचा नाही, नाहीतर मग आपली चकली तुटते। तर शक्यतोवर थोडा खालीच धरायचा आणि हे चकली आपल्याला छान, आपल्याला हवे तेवढे वेळे टाकून छान चकली तयार करून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने आपली अगदी सुंदर काटेरी चकली तयार झाली आहे। तुम्ही बघू शकताय चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहेत आणि शिवाय ही चकली दिसायला सुद्धा छान दिसते आणि काहीच वेळ लागत नाही ही चकली बनवायला, खूप पटकन तयार होते। तर हे पहा, मी तुम्हाला ही जवळून दाखवते, ह्या चकलीला किती सुंदर काटे आलेत आणि किती सुंदर हिचा आकार तयार झाला आहे। आता चकली आपली टाकून झाली आहे, ही तळून घेऊ। चकली तळण्यासाठी सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं। तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता तेलात आपल्याला हव्या तेवढ्या चकल्या सोडायच्या, म्हणजे तेलात मावतील एवढ्याच चकल्या सोडायच्या। तर मी इथे सुरुवातीला 2च चकल्या तळून घेते, कारण मी हे कढई जी आहे ती छोटी वापरली आहे आणि चकलींचा आकार थोडासा मोठा आहे। आता मध्यम गॅसवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत।
आता तेलात चकली टाकल्यानंतर सुरुवातीचा 1 मिनिट तरी चकलीला पलटायचं नाही, ती आपोआप तेलावरती तरंगायला लागेल, मग आपल्याला ती पलटून घ्यायची आहे। आता मध्यम गॅसवरती चकली छान तळून घ्यायची। तर हे पहा, चकली तळताना असे हे चकलीतले बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली चकली तळली गेली आहे। आता इथे चकली तयार आहे। हे पहा, मी तुम्हाला काढून दाखवते किती सुंदर ही चकली तयार झाली आहे। 4 वाटी पिठामध्ये मी मोठ्या आकाराच्या साधारण 20 ते 25 चकल्या इथे तयार केल्या आहेत आणि ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते। खूप अगदी अलगद अशी ही चकली तुटते। आपल्याला इथे लागणार आहेत अर्धा किलो पातळ पोहे। हे पातळ पोहे आपल्याला आधी चाळून घ्यायचे। यात जे काही घाण असेल किंवा जे काही काळे पडलेले पोहे असतील ते काढून घ्यायचे आणि हे स्वच्छ पोहे आपल्याला आता एका मोठ्या कढईमध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने हे पोहे चुरले जायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे असतात। तर पोहे भाजून झालेत आणि सगळेच पोहे मी आता बाजूला काढून घेते। आता ह्याच कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलंय। 3 मोठे चमचे आणि कपाचं माप घेतलं तर साधारण पाव कप एवढं हे तेल असेल। आता ह्या तेलामध्ये मी साधारण पाऊण वाटी एवढे शेंगदाणे टाकून घेतलेत। आता हे जे शेंगदाणे किंवा हे बाकीचे सगळे जे जिन्नस आहेत ते आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो, कमी किंवा जास्त। तर शेंगदाणे मी इथे ह्या तेलामध्ये छान खरपूस तळून घेते। तर हे पहा, शेंगदाणे छान खरपूस तळून झालेले आहेत। आता ह्या स्टेजला आपण बऱ्याचदा काय करतो की शेंगदाणे तळून झाले की ते बाजूला काढून घेतो, मग पुन्हा याच्यात डाळ्या तळून घेतो, त्या बाजूला काढून घेतो। पण ह्यामुळे काय होतं की भांडे सुद्धा खूप जास्त भरतात आणि वेळही थोडा जास्त वाया जातो। तर आता मी इथे काहीच एक्स्ट्रा बाजूला हे काढणार नाहीये, ह्याच्यातच मी लगेच डाळ्या सुद्धा टाकून घेतल्या आहेत। 1 वाटी डाळ्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या डाळ्या सुद्धा ह्या तेलात छान तळून घेते। आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि मिडियम हीटवरतीच आपल्याला हे जे सगळे आता पदार्थ आहेत हे तळून घ्यायचे। आता याच्यातच मी जिरं टाकून घेते। आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो 1 ते 1.5 चमचा जिरं आपण याच्यात टाकून घ्यायचंय। जिरं सुद्धा छान तडतडून झालंय। आता याच्यात मी टाकून घेतलेत खोबऱ्याचे काप। तर हे सुद्धा साधारण पाव वाटी एवढे खोबऱ्याचे काप असतील। या खोबऱ्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे मिडियम किंवा लो ठेवायची आहे, जेणेकरून आपले शेंगदाणे किंवा डाळ्या या करपायला नको। आता तुम्ही बघू शकताय की ह्या खोबऱ्याचा रंग बदलला आहे। आता मी इथे हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तिखट हवं आहे त्या अंदाजाने टाकू शकतात। मी इथे साधारण 2 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। दुसरी गोष्ट अजून अशी की ह्याच्यात तुम्ही काजू, बदाम, किशमिश यांसारख्या गोष्टी सुद्धा ह्या स्टेजला टाकू शकतात। हिरव्या मिरच्या तळून झाल्यानंतर आता ह्याच्यात आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता टाकल्यानंतर हा कढीपत्ता सुद्धा छान तळून घ्यायचा आहे। 1 छोटा चमचा हळद मी इथे टाकून घेतली आहे। त्यानंतर 4 ते 5 चमचे मी इथे चिवडा मसाला टाकून घेतलाय। आपल्याला हवा त्या अंदाजाने आपण हा चिवडा मसाला किंवा जे तिखट आहे ते वापरू शकतो। त्यासोबतच 1-2 चमचे मी इथे धने पावडर टाकून घेतली आहे आणि हे सगळे जिन्नस आता मी ह्या तेलात एकजीव करून घेते। आता मीठ सुद्धा आपल्याला ह्या स्टेजला इथे फोडणीतच टाकून घ्यायचंय, जेणेकरून ह्या मसाल्यांसोबतच मीठ सुद्धा चिवड्याला व्यवस्थित लागेल। नाहीतर बऱ्याचदा काय होतं की मीठ अगदी चिवड्याच्या फक्त खाली तळाशी राहून जातं आणि चिवड्याला सगळ्या बाजूने ते व्यवस्थित लागत नाही। तर आता अशा पद्धतीने हे सगळे मसाले एकजीव झालेले आहेत। आता याच्यात आपण जे भाजून घेतलेले पातळ पोहे होते ते आपल्याला टाकून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे पोहे या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे। तर आता हे सगळं एकजीव झालेलं आहे आणि आपला टेस्टी आणि अगदी झटपट तयार होणारा चिवडा इथे तयार झालाय। इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यात 1 वाटी पाणी टाकून घेतलं। त्याच प्रमाणात 1 वाटी आपल्याला याच्यात टाकायची आहे साखर। ही पिठी साखर नाही आहे, नॉर्मल साखर वापरली तरी चालेल। आणि त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी मी इथे टाकून घेतलं आहे वितळून घेतलेलं तूप। आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे चांगले एकजीव करायचे आणि आता साखर वितळेल इथपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर वितळेल आणि आपलं तूपसुद्धा गरम होईल। ह्यामुळे आपली शंकरपाळी अतिशय छान खुसखुशीत अशी होतील। तर हे पहा, तूप इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यानंतर एका ताटात मी हे जे तुपाचं पाणी होतं ते काढून घेतलं आहे।
आता याच्यात मावेल इतपत आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेतलं। त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि एकजीव केल्यानंतर हे मळून पाहायचं। जर खूप जास्त सैल वाटत असेल तर अजून याच्यात गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे। एकूण मला इथे 4 वाटी गव्हाचं पीठ लागलं आहे। आता हे गव्हाचं पीठ मी इथे छान मळून घेतलं। आता त्यातला एक गोळा घेतला आणि पोळपाटावरती त्याची सुद्धा जाड पोळी लाटून घेतली। आता ही पोळी लाटताना हे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे असल्यामुळे थोडेसे क्रॅक जातात, पण ते क्रॅक आपण एखाद्या सुरीने बाजूला काढून घेऊ शकतो। तर हे पहा, इथे अशी थोडीशी जाडसर अशी पोळी मी लाटून घेतली। आता पोळी लाटून झाली, आता हे कापून घेऊ। सुरुवातीला मी याचे जे काठ आहेत ते काढून घेतले, म्हणजे मला व्यवस्थित चौकोनी आकारात ही शंकरपाळी कापून घेता येतील। आता इथे शंकरपाळी लाटून झाली आहेत। शंकरपाळी तळण्यासाठी इथे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं। तूप हलकं गरम झालं की त्यात एखादं शंकरपाळी टाकून चेक करून पाहायचं। अशा पद्धतीने तुपाला बुडबुडे यायला लागले की गॅसची फ्लेम मंद करायची किंवा मध्यम करायची। त्यानंतर याच्यात मावतील एवढे शंकरपाळे टाकायचे। साधारण 20-25 शंकरपाळी मी एका वेळी टाकून घेतली। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे शंकरपाळे छान खरपूस असे तळून घ्यायचे। हे पहा, अशा पद्धतीने इथे हे शंकरपाळे सुद्धा तळून झालेले आहेत। हे मी आता बाजूला काढून घेते। तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी पहिली स्टेप आहे ती म्हणजे रवा भाजून घ्यायचा आहे। इथे मी एका कढईत 2 वाटी रवा घेतलाय। ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला बाकी सगळे जिन्नस मोजून घ्यायचे। आता हा रवा आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। आपण सुरुवातीला इथे तूप टाकणार नाही, तूप आपण पुढे वापरणार आहोत। सुरुवातीला हा रवा छान मध्यम गॅसवरती तूप न घालता भाजून घ्यायचा आहे। तर इथे 3-4 मिनिटं हा रवा मी भाजून घेतलाय। आता याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। तर 2 वाटी रव्यासाठी मी इथे पाव वाटी तूप घेतलंय। आता ह्यातलं 1 ते 2 चमचे तूप आपण इथे रव्यात आता टाकून घेणार आहोत आणि हा रवा पुन्हा 5 मिनिटं मध्यम गॅसवरती भाजून घेणार आहोत। रवा भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही जास्त करायची नाही, अगदी मध्यम किंवा मग मंद गॅसवरतीच हा रवा भाजून घ्यायचा आहे। तूप मोजताना सुद्धा तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचं मोजायचं आहे, पूर्ण वितळलेलं तूप सुद्धा इथे मोजू नका। तर अशा पद्धतीने 5 मिनिटं मी पुन्हा हा रवा भाजून घेतलेला आहे आणि आता या रव्यामध्ये मी पुन्हा 1 ते 2 चमचे तूप टाकून घेते। अशा पद्धतीने थोडं थोडं करत तूप टाकत गेलं तर आपला रवा खूप छान पद्धतीने भाजला जातो। आता हा रवा मी पुन्हा 5 मिनिटं भाजून घेणार आहे। 2 वाटी रवा भाजण्यासाठी मला 15 मिनिटं वेळ लागला। आता हा गॅस आपण बंद करू। आता बघू दुसरी स्टेप, ती म्हणजे साखरेचा पाक तयार करायची। तर पाक बनवण्यासाठी इथे मी 1/2 वाटी साखर घेतली आहे। 2 वाटी रव्यासाठी मी 1/2 वाटी साखर वापरली आहे, पण तुम्ही जर कमी गोड खात असाल तर हे प्रमाण कमी सुद्धा करू शकतात। त्यानंतर ही साखर आपल्याला भांड्यात अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे। आता या साखरेमध्ये साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। तर ही 1/2 वाटी साखरेसाठी मला इथे 1 वाटी पाणी मी या भांड्यात टाकून घेतलेलं आहे। पाणी आणि साखर टाकल्यानंतर गॅस ऑन करायचा आणि आपल्याला याचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने पाक उकळायला लागल्यावर अधूनमधून चेक करायचं। चेक करताना चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बोटांनी तो पाक चेक करून बघायचा। अशी छोटीशी तार या पाकाची तुटली पाहिजे। अशी छोटीशी तार तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा। हा पाक आपल्याला एवढाच पाहिजे, याच्यापेक्षा पुढे जायला नको, नाहीतर लाडू कडक होतात। एक वेळ पाक कच्चा राहिला तर आपण ते लाडू दुरुस्त करू शकतो, पण पाक जर कडक झाला किंवा लाडू जर कडक झाले तर ते दुरुस्त करणं थोडं कठीण होऊन जातं। आता पाक तयार झालाय, याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतली आहे। आता हा तयार झालेला पाक आपण भाजून घेतलेल्या रव्यामध्ये मी इथे टाकून घेतलेला आहे। आता रवा या पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। ह्याच्यात गुठळ्या राहायला नको,
अगदी छान व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे। आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळाने जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा ते अगदी परफेक्ट तयार होणार आहे। तर आता हे मिश्रण मी साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी झाकून ठेवते। अधूनमधून हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या तयार होणार नाही। आता बघू स्टेप नंबर 3, ते म्हणजे लाडू वळून घ्यायचे। तर साधारण पाऊण तासानंतर मी हे मिश्रण चेक केलं, मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि त्याचे लाडू तयार होतील असं हे मिश्रण इथे तयार झालंय। जर याच्यात गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हवे तेवढं मिश्रण घेऊन आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने लाडू वळून घेतला की हातावरच त्याला थोडासा छान सॉफ्ट बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तर पिस्ता, बदाम, काजू कशानेही आपण त्याला गार्निश करू शकतो। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय किती सुंदर लाडू इथे तयार झालेला आहे। अगदी छान लाडू इथे दिसतोय। आता अशाच पद्धतीने मी हे बाकी सगळे लाडू तयार करून घेते। 2 वाटी रव्यामध्ये मी इथे साधारण 12 ते 15 लाडू बनवले। तर इथे अशा पद्धतीने आपले रव्याचे लाडू तयार झालेले आहेत। हा लाडू मी इथे तुम्हाला फोडून दाखवते। तर हे पहा, अगदी अलगद हाताने हा लाडू व्यवस्थित तुटतोय। खाताना सुद्धा हा लाडू अगदी छान रवाळ लागतो आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो। तर ही शेव बनवण्यासाठी इथे मी 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। हे बेसन पीठ आपण कुठल्याही कंपनीचं वापरू शकतो किंवा मग आपली घरची चणा डाळ दळून आणली तरीही चालेल। तर हे बेसन पीठ मी छान चाळून घेते जेणेकरून त्याच्यात काही कचरा असेल किंवा गाठी असतील ते निघून जातील। आता याच्यात मी 3.5 चमचे ओवांची पावडर टाकून घेतलेले आहे। ओवा मिक्सरमधून बारीक करून त्या चाळून घेतल्या होत्या आणि ह्याप्रमाणे ओवांची भुकटी तयार झाली आणि ती मी आता याच्यात टाकून घेतलेली आहे। 1 ते 1.5 चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे। तर आता लाल तिखटाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। ओवांची सुद्धा क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि थोडासा हिंग म्हणजे पाव चमचा हिंग टाकायचा आहे। कुठलीही वातुळ गोष्ट असली की त्याच्यात जर हिंग टाकला तर त्याचा वातुळपणा थोडा कमी होतो, म्हणून इथे मी थोडासा हिंग टाकून घेतलाय। आता हे सगळं मी एकजीव करून घेते। यानंतर आपल्याला इथे 200 ml तेल टाकून घ्यायचं आहे। 1 किलो पिठासाठी 200 ml तेल वापरायचं, अगदी व्यवस्थित प्रमाण आहे। आता 200 ml तेल म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो चमचा 13 ते 15 चमचे एवढं तेल मी इथे हे टाकून घेतलेलं आहे आणि आता हे तेल व्यवस्थित या पिठाला लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे। यानंतर थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। बेसन पीठ असल्यामुळे अगदी कमी पाणी लागतं, कमी पाण्यातच आपल्याला हे बेसन पीठ भिजवायचं असतं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की अजून आपल्याला किती पाणी वापरायचं आहे। आता हे पीठ भिजताना हे पीठ थोडंसं सैल आपल्याला भिजवून घ्यायचं असतं। जशी आपली पोळ्यांची कणिक असते ना त्यापेक्षा थोडंसं सैल असं हे पीठ भिजवून घ्यायचं जेणेकरून शेव बनवायला आपल्याला सोपं जाईल। तर अशा पद्धतीने मी इथे हे शेवेसाठीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हा गोळा इथे तयार करून घेतलाय। आता शेवेचा जो साचा असतो त्याला मी सगळ्यात छोटी म्हणजे जी बारीक जाळी असते ती लावून घेतलेली आहे आणि आतून तेल लावून मग हे पीठ त्या साच्यात भरून घेतलेलं आहे। म्हणजे सोऱ्यामध्ये हे पीठ मी भरून घेतलंय। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल कडकडीत गरम झालेलं आहे। आता अशा पद्धतीने मी ही शेव या कढईमध्ये टाकून घेते। तर अशा पद्धतीने ही शेव मी इथे कढईमध्ये टाकून घेतलेली आहे। तेल कडकडीत गरम आहे, गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता ही शेव आपल्याला दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायची आहे। शेव बनवताना कधीही असं पसरट भांडं घ्यायचं जेणेकरून ही शेव तळायला सोपी जाते आणि तेलही कमी लागतं। तर अशा पद्धतीने मी ही शेव छान दोन्ही बाजूंनी आलटून पालटून तळून घेते। मध्यम गॅसवरती मी ही शेव तळून घेते। शेव टाकताना फक्त गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची।
अशा पद्धतीने ही शेव इथे तळून झालेली आहे। आता मी उरलेली बाकी सगळी शेव छान ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे। ही शेव बनवायला अतिशय सोपी आहे, खूप जास्त वेळ लागत नाही। 20 ते 25 मिनिटात तुम्ही 1 किलो शेव बनवू शकता, एवढी ही सोपी पद्धत आहे।